श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. येत्या 23 मेला म्हणजेच उद्या गुरुवारी आलेली आहे वैशाख महिन्यातील बौद्ध पौर्णिमा. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येत असते, परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे त्या तिथीनुसार वेगवेगळं असतं. तर ही वैशाख महिन्यातील जी बौद्ध पौर्णिमा आहे, याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता, म्हणून ह्या पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमा म्हणून ओळखले जाते. तर बौद्ध हे भगवान श्री हरी विष्णूंचा 9वा अवतार म्हणून मानले जाते. त्यामुळे या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची आपल्याला विशेष अशी पूजा अर्चा करायची आहे. आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे. यामुळे आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीची देखील पूजा अर्चा करायची आहे. असं म्हटलं जातं, पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मी ही जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी तलावरती वावरत असते. आणि त्यामुळे या तिथीला जर आपण जे काही पूजा करतो, काही उपाय करतो, तर त्यावेळेस माता लक्ष्मी त्या घरामध्ये धनधान्य संपत्ती प्रदान करत असते. आणि म्हणूनच आपल्याला असा हा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तुळशीला आपल्याला अशी ही वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू जर आपण तुळशीला अर्पण केली तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य निर्माण होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य आपलं नष्ट होऊन जाईल. आणि त्याचबरोबर आपल्या ज्या पैशांच्या अडचणी आहेत त्या दूर होऊन जातील. आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर स्वरूपात राहील आणि आपल्या घरातून जास्तीचा पैसा हा खर्च देखील होणार नाही. असा हा एक उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे आणि दोन्ही उपाय तुळशी संबंधितच आहेत. पहा, पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि तुळस ही माता लक्ष्मीचंच प्रतीक मानलं जातं. त्याचबरोबर या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंचा 9वा अवतार म्हणजेच गौतम बुद्ध यांचा जन्म झाला. आणि पहा, या दिवशी जर आपण असा हा एक उपाय केला तर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी हे आपल्यावरती प्रसन्न होतील आणि त्यांची सदैव कृपा आपल्यावरती राहील. उपाय आपल्याला का करायचा आहे, तर हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये ज्या आर्थिक समस्या आपल्याला जाणवतात, पैशांच्या अडचणी ज्या आपल्याला निर्माण होतात, त्यासाठी करायचा आहे. घरामध्ये आपल्या लक्ष्मी प्रवेश करावी. आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर स्वरूपात टिकून राहावी. आपल्याकडे आलेली लक्ष्मी ही कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर निघून जाते, तर ती विनाकारण बाहेर निघून जाऊ नये. आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकून राहावा. आलेला पैसा यामध्ये आपल्या घरात वाढ व्हावी. आपल्या घरातली जी दारिद्र्य आहे तर ते घराबाहेर निघून जावे. आपली गरिबी ही समाप्त व्हावी. त्याचबरोबर आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला उद्या आवर्जून करायचा आहे. तर पहा, या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे. अंघोळ केल्यानंतर देवघरातील देवांची पूजा अर्चा करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंसमोर आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंचा फोटो जर आपल्या घरामध्ये असेल किंवा मग मूर्ती असेल, तीही नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच. मग बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी टाकून थोडंसं गूळ टाकायचं आहे आणि त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत. आणि हे दिवसभर भांडं आपल्याला देवांसमोर ठेवायचं आहे. अशा पद्धतीने जर आपण हे भांडं ठेवलं तर आपल्या घरातील सर्व दोष जे आहेत तर ते निघून जातात. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी असा हा एक उपाय करायला खूप महत्त्व दिलं जातं. त्यामुळे तुम्हाला असा हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. यानंतर तुम्हाला तुळशी संबंधित जो उपाय मी सांगणार आहे तर तो करायचा आहे. यासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश पाण्याने शुद्ध भरून घ्यायचा आहे. तर पहा, या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं हळद टाकायचे आहे, थोडंसं कुंकू टाकायचं आहे, 2 लवंग टाकायच्या आहेत. आणि जर तुमच्याकडे केसर असेल तर तुम्हाला त्यामध्ये थोडंसं केसर टाकायचं आहे. नसेल तर काही हरकत नाही. त्याचबरोबर थोडासा गुळाचा खडा आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे. हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला त्या तुळशीवरती जे तुमचं तुळशी वृंदावन आहे त्यावरती एक स्वास्तिक काढायचं आहे.
हळद, कुंकू आणि गावरान तूप या तिन्ही मिक्स करून आपल्याला एक स्वास्तिक जे आहे तर ते तुळशीपाशी काढायचं आहे. जर तुळशी वृंदावन तुमच्याकडे नसेल किंवा तुम्ही कुंडीत तुळस लावलेली नसेल, खाली लावलेली असेल, तर खाली जरी तुम्ही हे काढलं तो स्वास्तिक तरीसुद्धा चालेल. नंतर तुळशीला आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आपण हे सर्व उपाय करण्या अगोदर दिवा आपल्याला तुळशीला अगोदर लावून घ्यायचा आहे. अगरबत्ती, धूप लावून घ्यायची आहे आणि त्यानंतरच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. त्या स्वास्तिकला हळद, कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे. अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. धूपदीप दाखवायचा आहे. ते जे स्वास्तिक काढणार आहोत त्याचे 4 बिंदू, साईडच्या दोन मर्यादा ज्या रेषा आहेत त्यासुद्धा आपल्याला द्यायच्या आहेत. त्याचबरोबर तुळशीला तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि 11 प्रदक्षिणा तुळशीला घालायच्या आहे. त्यानंतरचा तुम्हाला जो मेन उपाय आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे. लक्ष्मी येण्याच्या वेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, 6 ते 7:30 या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. ही लक्ष्मी येण्याची वेळ आहे. या वेळेमध्ये सकारात्मक ऊर्जा ही वातावरणामध्ये असते आणि ह्याच वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर हा उपाय अगदी यशस्वी ठरत असतो आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही प्रवेश करत असते. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 5 दिवे घ्यायचे आहेत. हे दिवे तुम्ही कोणत्याही धातूचे घेऊ शकता, मातीचे घेऊ शकता किंवा कणकेचे बनवून घेतले तरी सुद्धा चालतील. शक्यतो तुम्ही हे जे दिवे आहेत तर ते गव्हाच्या पिठाची जी कणिक आहे तर त्या कणकेपासूनच तयार करा. कणकेचे दिवे बनवताना त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं नाही, त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. हे पिवळे दिवे आपल्याला तयार करायचे आहेत. असं म्हटलं जातं इतर दिव्यांपेक्षा म्हणजे सोन्या चांदीच्या दिव्यांपेक्षाही कणकेच्या दिव्यांना अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर कणकेचे दिवेच तुम्ही घेऊ शकता. या दिव्यांमध्ये तुम्हाला 2 वातींची 1 वात करून म्हणजे दुहेरी कापसाची वात घालायची आहे. या दिव्यांमध्ये तुम्हाला गाईचं गावरान तूप घालायचं आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तेल घातलं तरी सुद्धा चालेल. यानंतर या दिव्यांमध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ आणि चिमूटभर हळद आपल्याला प्रत्येक दिव्यांमध्ये घालायचे आहे. हे दिवे तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत. त्याचबरोबर प्रत्येक दिव्यांमध्ये 1 लवंग आणि 1 वेलची आपल्याला प्रत्येकी टाकायची आहे. हे दिवे घेऊन आपल्याला आपल्या देवघरामध्ये जायचं आहे. देवघरामध्ये आसन टाकून आपल्याला बसायचं आहे. देवघरातील दिवा आधी प्रज्वलित करून घ्यायचा आहे. हे दिवे आपल्याला देवांसमोर ठेवायचे आहेत. प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू आपल्याला लावायचं आहे. हे ताट जे आपण दिव्यांचं घेतलेलं आहे तर ह्या दिव्यांनी तुमच्या घरामध्ये जी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती आहे तर त्यांना आपल्याला या दिव्यांनी ओवाळायचं आहे. त्यानंतर यामधील जे 2 दिवे आहेत तर ते तुम्हाला उचलून तुमच्या मेन दरवाजावरती म्हणजे मुख्य दरवाजावरती डाव्या आणि उजव्या साईडला लावायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला त्या 3 दिव्यांपैकी 1 दिवा जो आहे तर तो देवघरामध्ये लावायचा आहे. यानंतरचा 4था दिवा जो आहे तर तो आपल्याला तुळशीपाशी लावायचा आहे. तुळशीपाशी लावत असताना त्याखाली तांदळाचं आसन आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतरचा जो 1 उरलेला दिवा आहे तर तो दिवा तुम्हाला त्या ताटामध्येच ठेवायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये जी उत्तर दिशा आहे तर त्या उत्तर दिशेला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. असं म्हटलं जातं उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते. त्याचबरोबर तुळशीपाशी जो दिवा लावलेला आहे त्याची वात देखील आपल्याला उत्तरेकडेच करायची आहे. तर पहा उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते. त्यामुळे आपल्याला हे दिवा जो आहे तर तो उत्तरेकडे तोंड करून लावायचा आहे. पद्धतीने जर पौर्णिमेच्या दिवशी आपण असे दिवे आपल्या देवघरामध्ये तुळशीपाशी आणि मेन दरवाजात लावले तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि आपल्या घरातील जी दारिद्र्य आहे, गरिबी आहे ती घराच्या बाहेर निघून जाते. अशा पद्धतीने तुम्हाला हा 5 दिव्यांचा जो उपाय आहे तर तो आपल्या घरामध्ये आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. त्यानंतर ह्या दिव्यांना तुम्हाला हात जोडून नमस्कार करायचा आहे. प्रत्येक दिव्यांना तुम्हाला तुमच्या घरामध्ये जी काही समस्या आहे, अडचणी आहे, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तिची आपल्याला प्रार्थना करायची आहे. माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये प्रवेश कर, माझ्या घरातील दुःख, दारिद्र्य, संकट, अडचणी दूर होऊ दे अशी प्रार्थना आपल्याला माता लक्ष्मीला करायची आहे. त्यानंतर जर हे दिवे तुम्ही कणकेचे लावले असतील तर दुसऱ्या दिवशी एका मोठ्या झाडाखाली तुम्हाला टाकायचे आहेत आणि त्यामध्ये जे काही तांदूळ तुम्ही खाली आसनासाठी वापरले आहेत ते सुद्धा तुम्हाला तिथेच ठेवून यायचे आहेत. जर हे दिवे तुम्ही आपल्या घरातीलच वापरले असतील तर त्यातल्या सर्व वस्तू एकत्र करायच्या आहेत आणि त्यामध्ये म्हणजेच एका पंतीमध्ये काढायच्या आहेत किंवा मग कापूर जाळायच्या भांड्यामध्ये काढायच्या आहेत
आणि त्यामध्ये तुम्हाला 2-3 कापराच्या वड्या टाकून हे सर्व जाळून टाकायचं आहे. त्या वाती आहेत त्या देखील आपल्याला त्यामध्येच काढून त्या जाळून टाकायच्या आहेत आणि ते दिवे स्वच्छ करून तुम्ही परत वापर करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जो धूर आहे त्या कापराचा झालेला तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये संपूर्ण फिरवायचा आहे. अशा पद्धतीने हा उपाय नक्की उद्या तुम्हाला करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्रवेश करेन आणि तिची कृपा सदैव तुमच्यावरती राहील. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.